स्वागत. आज आपण एका महत्वाच्या ग्रंथावर जरा सविस्तर बोलणार आहोत. राचिन ढेरे यांचं श्री नरसिंह सरस्वती चरित्र आणि परंपरा, दत्त संप्रदायाचा इतिहास. हो, नमस्कार. हा ग्रंथ म्हणजे दत्त संप्रदायाचा एक खूप सखोल अभ्यास आहे. अगदी. त्याचा उगम, विकास आणि अर्थातच श्री नरसिंह सरस्वती यांचं कार्य. तर आजच्या आपल्या या चर्चेतून या संप्रदायाची काही वैशिष्ट्य आणि नरसिंह सरस्वतींचं नेमकं महत्त्व काय हे समजून घेऊया. नक्कीच. सुरुवात करूया मग. हो. पुस्तकात अगदी सुरुवातीलाच दत्त अवताराच्या संकल्पनेबद्दल सांगितलंय. म्हणजे पुराणं, उपनिषदं या दत्तात्रयांचे उल्लेख कसे येतात. हो. अत्रिधुषी आणि अनुसूया यांचे पुत्र. आणि विशेष म्हणजे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं एकत्रित रूप ही मुख्य ओळख. बरोबर. अगदी. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांना अवधूत म्हटलं जातं. अवधूत. हो. अवधूत म्हणजे कसं, तर कुठल्याही बंधनात न अडकलेलं, एकदम मुक्त. भागवत पुराणात तर त्यांनी 24 गुरु केले असं आहे. 24. हो. आणि ते गुरु म्हणजे कोण, तर पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश हे तर आहेतच. नैसर्गिक घटक झाले हे तर. हो. पण त्यासोबत कबूतर, अजगर, पतंग, मधमाशी इतकंच नाही, तर पिंगला नावाची एक वेश्या किंवा बाण बनवणारा कारागीर. अरे बापरे. म्हणजे ज्ञान कुठूनही घेतलं त्यांनी. तेच तर. ज्ञानासाठी कुठलाच स्रोत वाईट नाही. ही कल्पनाच म्हणजे किती वेगळी आहे. एकदम मुक्त दृष्टी. ही जी 24 गुरूंची कल्पना आहे ती म्हणजे केवळ प्रतिकात्मक आहे की ढेरे त्यात काही अजून खोल अर्थ बघतात, म्हणजे तत्कालीन रूढींना आवाहन वगैरे. ढेरे याला फक्त प्रतीक मानत नाहीत. त्यांच्या मते हे दत्तात्रयांचे मुक्त विचारांचं म्हणजे अनुभवाला दिलेल्या सर्वोच्च प्राधान्याचं लक्षण आहे. त्या काळातले जे काही उच्च-नीच भेद होते की नाही, हो, होतेच. त्याच्या पलीकडे जाऊन ज्ञान घेण्याची ही दृष्टी हे अवधूत परंपरेचं मूळ सूत्र आहे असं ढेरे मांडतात. अच्छा. आणि याच अवधूत परंपरेला असं म्हणूया की श्री नरसिंह सरस्वतींनी पुन्हा नवसंजीवनी दिली. अगदी बरोबर. त्यांची तर जन्मापासूनची कथाच विलक्षण आहे. म्हणजे सुरुवातीला काहीच न बोलणं हो. आणि मग एकदम बोलू लागणं. हो. आणि त्यानंतरचं त्यांचं ते भारत भ्रमण, काशी, बद्रिकेदार, प्रयाग, वैजनाथ. हो. आणि मग महाराष्ट्रात आले ते. औदुंबर, नरसोबाची वाडी आणि मग गाणगापूर. खरंच थक्क करणार आहे हे सगळं. त्यांच्यामुळेच तर दत्त संप्रदाय महाराष्ट्रात आणि दक्षिणेत पुन्हा इतका लोकप्रिय झाला. गाणगापूर तर आजही किती महत्वाचं केंद्र आहे. हो, अगदी. त्यांनी फक्त संप्रदायाचा प्रसार नाही केला, तर त्याला एक दिशा दिली. हो. आणि आपण जो गुरुचरित्र ग्रंथ म्हणतो, हो, जो खूप महत्वाचा मानला जातो. तो मुख्यत्वे त्यांच्याच आयुष्यावर आणि शिकवणीवर आधारित आहे. आणि त्यांच्यामुळे एक मोठी शिष्य परंपरा पण तयार झाली. माधव सरस्वती, कृष्ण सरस्वती, सिद्ध सरस्वती अशी अनेक नावं आहेत. पण त्यांनी हे नक्की कसं केलं? म्हणजे प्रवास आणि उपदेश याच्या पलीकडे त्यांच्या पद्धती काय होत्या? लोकांवर कसा प्रभाव पडला? ढेरे काय सांगतायत याबद्दल? ढेरे सांगतात की ते फक्त तात्विक गोष्टी बोलल्या नाहीत, लोकांच्या रोजच्या जगण्यातल्या अडचणींवर पण मार्गदर्शन केलं. चमत्कारांपेक्षा त्यांनी आचरणावर, भक्तीवर भर दिला. अच्छा. तीर्थक्षेत्रांचं महत्त्व वाढवलं, उपासनेचे मार्ग सोपे केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना एकत्र आणलं. म्हणजे सर्वसामान्यांना हा मार्ग आपला वाटला पाहिजे. अगदी. त्यामुळे त्यांचा प्रभाव फक्त आध्यात्मिक नव्हता, तर सामाजिक पण होता. आणि पुस्तकात अजून एक गोष्ट येते की दत्त संप्रदायाचा इतर परंपरांशी पण संबंध होता, जसं की नाथ संप्रदाय, महानुभाव पंथ. हो, वारकरी संप्रदाय पण. हो. संत जनाबाईंच्या अभंगात पण दत्त येसील कैवारी असा उल्लेख येतो म्हणतात. बरोबर. आणि हा जो समन्वय आहे ना, किंवा संवाद, हे दत्त संप्रदायाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं ढेरे सांगतात. समन्वय म्हणजे कशा प्रकारचा? एकतर शैव आणि वैष्णव यांच्यातले भेद कमी करण्याचा प्रयत्न दिसतो. आणि काही ठिकाणी तर हिंदू मुस्लिम समन्वयाचे पण संदर्भ येतात. अच्छा. उदाहरणार्थ? जसं जनार्दन स्वामी आणि मल्लिकंबर यांच्या संबंधांबद्दल बोललं जातं, किंवा श्री नरसिंह सरस्वती आणि बेदरचा सुलतान यांच्याबद्दलच्या काही कथा आहेत. हो का? अर्थात या कथा कितपत खऱ्या आहेत याची खात्री करायला हवी हे ढेरे पण म्हणतात. पण यातून एक गोष्ट दिसते काय? की संप्रदायाचा दृष्टिकोन समावेशक होता. सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न होता. आणि ढेऱ्यांच्या मते हे महत्वाचं का ठरतं? कारण ही फक्त सहिष्णुता नव्हती, तर संप्रदायाच्या वाढीसाठी आणि टिकून राहण्यासाठी ही सर्व समावेशकता गरजेची होती.
वेगवेगळ्या विचारांना जागा दिली म्हणून तो जास्त लोकांपर्यंत पोहोचला. म्हणजे ढेऱ्यांच्या विश्लेषणानुसार दत्त संप्रदाय हा फक्त एक धार्मिक प्रवाह नव्हता, तर वेगवेगळ्या भारतीय परंपरांना जोडणारा एक सांस्कृतिक दुवा होता म्हणायला हरकत नाही. अगदी. ती अवधूत संकल्पना, गुरुभक्ती, तीर्थक्षेत्र हे त्याचे आधारस्तंभ. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर राचिन ढेरे यांच्या अभ्यासातून दत्त संप्रदायाची ती प्राचीन मुळं, त्याचा झालेला विकास, श्री नरसिंह सरस्वतींचं कार्य आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या विचारांना सामावून घेण्याची त्याची ताकद, हे सगळं अगदी स्पष्ट होतं. खरंय. आजही अनेक लोकांसाठी हा संप्रदाय श्रद्धेचा आणि मार्गदर्शनाचा मोठा स्रोत आहे. खरंच खूप महत्वाचे मुद्दे आहेत हे. म्हणजे बघा, दत्त संप्रदायाने आपल्या भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत एक समन्वयाचा, एकतेचा धागा विणला आहे आणि तो आजही तितकाच महत्वाचा वाटतो. हो ना. आणि जाता जाता एक विचार येतो मनात, काय? की जसं दत्त संप्रदायाने